हॉटेल ग्रँड प्रभूમાં आपलं स्वागत છે. तर आता आपण जेव्हापासून आयराणी भाषेत व्हिडिओ बनवायला लागलो त्या दिवसानंतर मला पहिले वाटायचं की बरेच माझ्यासारखे आयराणी भाषिक लोक आहेत ते आयराणी बोलायला जात असतील किंवा त्यांना थोडंसं कमी फील होत असेल किंवा अशा बऱ्याच बारा भानगडी. पण ज्या दिवसापासून आयराणी भाषेतून व्हिडिओ बनवायला लागलो तर माझ्यासारखे असे बरेच लोक शेकडो लोक ते आपल्याकडे आपल्या हॉटेलला जेवायला येत होते. पण त्यांनी आयराणी भाषेतला जो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना पण लक्षात आलं की हे तर आपल्याच माणसाचं हॉटेल आहे किंवा हे सगळे आपलेच लोक आहेत, आपलेच प्रेमाचे संबंध असलेले लोक आहेत बुवा असं. तर ते सगळे लोक आयराणी भाषेतच बोलायला लागले. जेवणाचा असो किंवा दुसरा कसला पण फीडबॅक असो किंवा जस्ट म्हणजे काही गप्पा असो त्या सगळ्या त्या आयराणी भाषेतच आपल्याला सांगत राहतात. तसंच तर अजून बघितलं तर आयराणी भाषेवरचं जे प्रेम, तुम्ही मला जो प्रश्न विचारला की आयराणी भाषा नेमकी काय आहे, तर आयराणी भाषा म्हणजे हे आमचं आपसातलं असणारं हे प्रेम आहे, बरोबर का. आम्हाला आमचा माणूस ओळखण्याची ती तो एक जरिया आहे, तो एक मार्ग आहे आयराणी भाषा म्हणजे. आणि त्या भाषेवर आमचं प्रेम तर 100% आहेच. माझं पण आहे आणि माझ्यासारखे असे शेकडो हजारो लोक आहेत, कदाचित ते कोटीमध्ये सुद्धा असतील, तर त्यांचंसुद्धा आयराणी भाषेवर खूप चांगलं प्रेम आहे, खूप जास्त प्रेम आहे. आणि हे प्रेम तर बघा आपल्या हॉटेलमध्ये जेवायला आता तो तुम्ही बघताच आहेत, शेकडो लोक जेवण करतात, त्याच्यातले आयराणी भाषिक लोक मी तुम्हाला किती दाखवू, त्याच्यावरनं तुम्ही आयराणी भाषिकांचं आयराणी भाषेवर असलेलं प्रेम किती आहे हे तर तुम्हाला इथेच सगळं दिसतं आहे. आणि आयराणी कल्चर किंवा मग आमची भाषा, आमची खाद्यसंस्कृती, आता बघा हीच आमरस थाळी आपण आपला बोलणं चाललं होतं की ही आमरस थाळीसुद्धा हे खानदेशातली एक खाद्यसंस्कृती म्हटली जाते किंवा खानदेशात बनवली जाणारा हा एक पदार्थ आहे. आपल्या घरी कोणी पाहुणे रावळे येतात, जर आंब्याचा सीझन असेल किंवा आंब्याचा सीझन नसेल पण मग खापराची पुरणपोळी, कुरडई, पापड वगैरे, सार भात, आंब्याचा सीझन असेल तर आंबा रस असतो किंवा मग खीर वगैरे असं काहीतरी गोड एक कुठला तरी पदार्थ असतो. तर असं खानदेशातल्या सगळ्या घरांमध्ये हा पदार्थ बनवला जातो. तर तीच खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी आपण आपल्या हॉटेलमध्ये सुद्धा ही आमरस थाळी चालू केली आहे. आमरस थाळी चालू करण्याचं उद्दिष्ट हेच की जे आमचे लांब गेलेले पाहुणे रावळे आहेत, काही दिल्लीला राहतात, काही मुंबईला राहतात, काही अजून मोठ्या सिटीत अमेरिकेपर्यंत सुद्धा आयराणी भाषिक लोक आहेत, तर त्यांना ही आमरस थाळी सहजासहजी आज भेटत नाही आहे. तर त्यांनासुद्धा प्रवास करत असताना ही आमरस थाळी आणि खानदेशातली खाद्यसंस्कृती काय आहे हे जर बघण्यासाठी आपण ही आमरस थाळी आपण चालू केलेली आहे. तर ही आमरस थाळी आपल्याकडे 12 महिने असते. तर म्हणजे एक वेगळं काहीतरी करण्याचं आणि आपली खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी आपण ही 12ही महिने ही आमरस थाळी चालवत असतो.